मी सचिन कोळी, रिच इंडिया ॲग्रो जयसिंगपूर. लाटमध्ये जे आपण प्लॉट तयार केलेले आहेत, त्यांची माहिती, त्यांची रिझल्ट, कारण 1 वर्ष झालं प्लॉट तयार करून, त्याबद्दलची माहिती आपण घेत आहोत. साहेब, आपलं नाव? नरसुभाऊ आवटी. नमस्कार. नमस्ते. गाव? अब्दुल्ला. मागल्या वर्षी आपण ह्या ऊस पिकासाठी हरित मासळी खत, सेंद्रिय खत आपण वापरलेलं आहे. बंदीच्या ते वेळी वापरलेला. हां. मग त्याचे रिझल्ट आपल्याला समाधानकारक आहेत, कसे आहेत? रिझल्ट भेटले काही नाही? वाढ कशी चालू आहे? काय आहे? ह्याच्याबद्दल जरा माहिती आपल्याकडं मिळावी. ज्यावेळी ते हरित सेंद्रिय खत आम्ही टाकून घेतलं, हं, त्यावेळी फुटव्याचं प्रमाण वाढला, हं, पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढलेली आहे हं, आणि नदी येऊन गेल्यानंतर सुद्धा 4 ते 5 खांड्या ऊस वाढलेला आहे. सध्या वाढ चालूच आहे. हं, हं. ऊस बघता ऊसाचा वाढीचा काळ अजून चांगला चालू आहे. होय. मग ह्या वर्षी जर आपल्याला खत अवेलेबल झालं, मासळी खत, सेंद्रिय, हरित, तर आपण वापरणार काय? त्याबद्दलची आपली भावना काय आहे? आता सध्यामध्ये तर मला म्हणजे जे प्रतिकारशक्ती वाढणं आणि हं, म्हणजे वाढ जो चांगल्या पद्धतीचा आहे, हं, त्यामुळं मी पुन्हा भरणीवेळी हं, खोडव्याला पुन्हा आणि वापरणार आहे. हं. ही समाधानकारक आहे. आता ऊस आहे आपला, हा बुडून परत वाढ चालू आहे. होय. नदीनं बुडून पुन्हा 4 ते 5 खांड्या वाढलेल्या आहेत. 4 ते 5 कांड्या वाढलेल्या आहेत. म्हणजे पिकाच्या हरितच्या रिझल्ट संदर्भात आपण समाधानी आहे. होय. ओके. थँक यू साहेब.